काय झालं नाही सुचत आहे ना शेवट. नाही, मुळात मला एक कळत नाहीये, त्या सेविकेने राजासमोर तिचं तिचं प्रेम कधी व्यक्त नाही केलं का? नाही का? कधीच नाही. म्हणजे तिला असं वाटलं की कळल तिच्या राजाला कधी ना कधी. असं कसं? अरे तो राजा आहे यार, राजा बिझी असेल ना त्याचं राज्य सांभाळण्यात वगैरे. पण हाय तर शेवटी प्रेमच ना आदित्य सर. व्यक्त नाही केलं तरी ते कळलं पाहिजे. छे. आणि मला सांगा, पिरमाला व्यक्त व्हायची गरज असते का? ऑब्विसली असते. मग मग तुम्ही सांगा ना आदित्य सर, तुम्हाला काय वाटतं? हे बघ, मला काय वाटतं, मुळात त्या सेविकेने तिचं प्रेम राजासमोर व्यक्त केलं पाहिजे. आणि राजालाही जर जाणवत असेल की त्याचंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे, तर त्याने त्याचं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलं पाहिजे. राजा ना? हो पण तो तर राजा आहे ना, आणि ती सेविका आहे. मग काय झालं? ओ, जग काय म्हणाल? जग काय म्हणेल यार, जगाचा विचार राजाने का करावा? आम्ही करावा, पण मला तर असं वाटतं की राजाने सगळ्या जगासमोर त्या सेविकेचा स्वीकार केला पाहिजे. पण तो राजा असं का करेल? अरे का म्हणजे कोणीतरी आपल्यावर असं जीवापाड प्रेम करतंय, मुळात ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. नशीब लागतं यार, आपल्यावर कोणीतरी वेड्यासारखं प्रेम करणारा मिळाला. मग त्यासमोर राज्य, संपत्ती, मान, मर्तब हे सगळं शून्य आहे. ह्या गोष्टीचा शेवट असाच झाला असता तर किती बरं झालं असतं. का असं नाही होत का शेवट? आदित्य सर, जाऊ द्या ना, हाय तर शेवटी एक गोष्टच ना. हा पण त्यांनी असं व्यक्त केलं. देवाचा लाडका कोण? हा, देवाचा लाडका मीच. महाराज पाया पडतो. देवाचा लाडका मीच. पण या कोण? ह्या आमच्या मालकीनबाई आहेत, म्हणजे किर्लोस्कर घराण्याच्या धाकल्या सूनबाई. यांना ना लय प्रॉब्लेम येतो, त्यामुळं तुमचं मार्गदर्शन पाहिजे, तेवढं द्या. हा, अरे वा, मोठा मासा आपोआप जाळ्यात आलाय. नमस्कार गुरुजी. हे बघा बघा, माझ्या हातात काही आहे का? बघा, हे बघा, काही हातात? बघा, काही आहे माझ्या हातात? नाही. हे बघा. हा गुरुजी, वा, तुमच्या हातात तर जादू आहे. जय गुरुजी, बोला जय गुरुजी, जय गुरुजी. हा. तुम्ही तर खरंच देवाचा लाडक्या तो. देवाचा लाडका मीच. मला सिद्धी प्राप्त झाली आहे. मी हिमालयात जाऊन घोर तपस्या केली आहे. मी भूत भविष्य सगळं काही जाणतो. आणि मी तुझं वर्तमान जाणते. बंद करा हे नाटक, नाहीतर मी तुझा पडदा पाडेन. कोण आहे ही बाई माझ्या ज्ञानाला चॅलेंज करणारी? हिमालयात जाऊन वर्षानुवर्ष तपस्या केली आहे मी, कारण देवाचा लाडका मीच. तेव्हा कुठे ही सिद्धी प्राप्त झाली आहे मला. गुरुजी, अहो असं काय करताय? यांना ओळखलं नाही का तुम्ही? अहो याच तर आहेत किर्लोस्कर बंगल्याच्या सर्वे सर्वा. अहिल्यादेवी किर्लोस्कर आहेत या. प्रिया प्रिया, एक मिनिट, हे परत एकदा बोल ना प्लीज.
किर्लोस्कर बंगल्याच्या सर्वे सर्वा अहिल्यादेवी किर्लोस्कर. काय रे, तुला सिद्धी प्राप्त झालीये ना? हो मग हे बघा. हे बघ, हे बघ, हे बघा. एवढंच ना? हे तर सोपं आहे, मी पण करू शकते. हे बघ, मला आव्हान करतेस? हे बघ. फुल, यात काय उघड आहे? इथल्याच कुठल्या तरी बागेतून आणलं असशील ना तोडून? मी पण काढू शकते. हे बघ, माझ्या ज्ञानाची टिंगल करू नकोस. तुझं ज्ञानच नाही तर तुझं नशीब सुद्धा खराब आहे, कळलं ना? इथून पुढच्या 5 मिनिटात काय होणार आहे हे तुला माहिती नाहीये, पण मला माहितीये. बालिके, माझ्या नादाला लागू नकोस, नाही तर मी दिलेल्या शापानी आयुष्यभर जळत राहशील. शापाचं वगैरे नंतर बघू आपण. पण ज्या मुलीचं नशीब सुधारण्याच्या नावाखाली तुम्ही यांच्याकडून पैसे सोनं उकळत होतात ना, तिचं नशीब सुधारणं तर सोडा हो, पण तिचं नाव तरी माहितीये का तुम्हाला? सांगा, माहितीये नाव? गुरुजी, नाव सांगा. बघितलं मारुती मामा, या महाराजांकडे तुम्ही पारूचं नशीब सुधारण्यासाठी आला होतात. यांना साधं पारूचं नाव सुद्धा माहित नाहीये. मारुती मामा, हे बाबा ढोंगी आहेत. विज्ञानातल्या छोट्या मोठ्या ट्रिक्स करून लोकांना फसवतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. हाच धंदा यांचा. तू बोंधू बाबा, देवाचा लाडका काय तू? मी तुला असा सोडत नाही. तुम्ही थांबा प्रीतम बाबा, मी याला असं सोडत नाही. तू देवाचा लाडका आहे का? थांब, तुला आता देवाचा लाडका करू. मारुती मामा सोडा. तुम्ही कशाला तुमच्या हात घाण करून घेताय? पोलीस येत आहेत, ते बघतील काय करायचं याचं. पोलीस? गणी, मी जाऊन येतो, तू झोपून राहा. एकदा का हे सोनं मी महाराजांना दिलं की महाराज महायज्ञ करतील. माझ्या पारूच्या जीवावरचं संकट एकदम दूर होईल. महाराज. मारुती मामा एवढ्या रात्री कुठे चालले? नेमकं काय सुरू आहे यांचं? बरं झालं मी इथे बघायला आले. जय महाराज. मारुती मामा, मारुती मामा, एवढ्या रात्री कुठे चाललाय तुम्ही? हे काय तुमच्या हातात? बघू, दाखवा मला काय ते. नाही नाही, मी तुम्हाला सांगतो ना, आता मला थांबू नका, मला लय घाई, मी तुम्हाला नंतर सांगतो. मला नाही सांगणार तुम्ही? काय चाललंय तुमचं मारुती मामा? हा, काय सुरू आहे? आजकाल तुमचं लक्ष नसतं, कुठेतरी हरवलेला असतात तुम्ही. वागणं सुद्धा बदललंय तुमचं. हे बघा मारुती मामा, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. आम्ही आहोत ना, आपण सगळे मिळून सॉल्व्ह करू तो प्रॉब्लेम. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी आता गडबडीत आहे, मला जायला पाहिजे. कुठे जायला पाहिजे? मला नाही सांगणार आहात का? काय ना प्रिया मॅडम, माझ्या पारूच्या जीवावर लय मोठं संकट आले. म्हणजे ती कुणाशी काय बोलते, कसं बोलते, काय वागते, ह्याचं तिला काही भान नाही हो. म्हणजे आता सुद्धा ती ज्या ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणी ती सुरक्षित नाहीये. मला एका महाराजांनी सांगितलंय. आणि हे सोनं मी त्या महाराजांना दिलं ना की ते महायज्ञ करणार आहेत, मग माझ्या पारूच्या जीवावरचं संकट एकदम दूर होणार. काय काय बोलताय तुम्ही मारुती मामा? कोण महाराज, काय संकट, कसलं महायज्ञ? हे बघा, असं काही एक नाहीये.
पारू एकदम सुरक्षित आहे. आम्ही आहोत ना तिच्यासोबत. आणि मुळात ती स्वतः खंबीर आहे. ती स्वतःचं रक्षण करू शकते. तिला कोणीही वाचवण्याची गरज नाहीये. आणि आदित्य दादा सुद्धा आहेत ना तिच्यासोबत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि हे जे काही महाराज आहेत ना, जे तुम्हाला सांगतायत की सोनं घेऊन या, पैसे घेऊन या, ते तुमच्याकडून फक्त पैसे उकळण्याचं काम करतायत. ढोंगी आहेत ते. नाही नाही प्रिया मॅडम, तुम्हाला त्या महाराजांची शक्ती माहिती नाहीये. ते देवाचे लाडके आहेत. हो का? हो. ठीक आहे. ते आपल्या पारूला सगळ्या संकटातून मुक्त करतील. 100%. सगळ्या अडचणी सोडवतील आपल्या. 100%. पण हे दिल्यानंतर. ठीक आहे, चला मग मी पण येते तुमच्यासोबत. बघूया आपण. तुम्ही? हो, मी येते तुमच्यासोबत. मारुती मामा चला. अहो मॅडम ऐका ना, मी काय म्हणतो तिकडं. अहो देवाचा लाडका मी. काय रे गोळ्या बापड्या लोकांना फसवतोस? नाही नाही, बरं झालं तुम्ही येळेवर आलात. नाहीतर मला आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना यांनी फसवलं असतं. थँक्यू. थँक्यू. तुम्ही याला घेऊन जा. आता ना तू पोलिसांचा लाडका आहे. जा घेऊन. थांबा थांबा थांबा. काय आहे ना, मला समाजकार्याची फार आवड आहे. मी नेहमी समाजकार्य करत असते, समाजसेवा करत असते. बऱ्याच दिवसांपासून या माणसाची तक्रार माझ्याकडे येत होती. आता म्हटलं याचा निकाल लावायचा, म्हणून मी इथे आले आणि हे सगळं घडवून आणलं. आता जाऊ शकता तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या नावाने याच्या विरुद्ध कंप्लेंट करा. आणि तसंच काय लागलं तर मी पोलीस स्टेशनला यायला सुद्धा तयार. थँक्यू. चला रे उठा सगळे. चला एक. देवाचा लाडका मी. चल रे. देवाचा लाडका चल. मी. ते सगळं ठीक आहे दामिनी काकू, पण तुम्ही हे जादू वगैरे कसं केलं? अगं सोपं आहे ते. मी ना शाळेत शिकलेले अशी जादू करायला. म्हणजे असे बारीक सारीक प्रयोग करत राहायचे मी जादूचे. हो का? मारुती मामा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही, ती खुश राहावी, ती सुखी राहावी आणि तिच्या आयुष्यात काही संकट येऊ नयेत म्हणून मी हे समज करत होतो. पण माझा हेतू शुद्ध होता. बरोबर आहे मामा, पण माणूस चुकीचा होता. बघा मामा, तुम्ही पारूची अजिबात काळजी करू नका. पारू एकदम सुरक्षित आहे. आम्ही आहोत ना तिच्यासोबत. आदित्य दादा सुद्धा आहेत तिच्यासोबत. ते तिला कधीच काही होऊ देणार नाही. पार्वती, कुठं राहिलीस ग? काय देवा, बरं आहे ना? तुला माहिती पार्वती आली ना की तिला मी हे फुल देणार. मग काय होणार सांग? ती खुश होणार. ती खुश झाली की काय होणार? ती मला होकार देणार. मग आम्ही लगीन करणार. लगीन झाल्यावर काय होणार? मी लय खुश होणार. आणि मग या फार्म हाऊसच्या किचन मध्ये आम्ही एकत्र स्वयंपाक करणार. झाल्या मी भाजी आणणार, ती भाजी करणार आणि मग आम्ही एकमेकांना घास भरवणार. आम्ही सुखानं संसार करणार. नानू, पार्वती. नानू, अनुष्का मॅडम, तुम्ही इथं काय करताय? चल. कुठं? जंगलात. कशाला? कशाला? आदित्य आणि पारू अजून आले नाहीत. त्यांना शोधायला नको? तुम्ही खरंच डोक्यावर पडलात. काय? नाही तसं नाही. कसे या जंगलात जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे मॅडम. ऐका माझं, मी सांगतोय, माझा अनुभव आहे की नाही, या गावात मी राहतो की नाही. ऐका, असं झालं होतं एकदा. काय झालं होतं? मी, माझा मित्र आणि माझी प्रेयसी सोनी पुढे असेच दिवसा ढवळ्या जंगलात गेलो होतो आणि रात्र झाली आणि आम्ही रस्ता हरवलो. तरी नशीब माझं डोसकं चाललं. मी खुणा करून ठेवल्या होत्या. त्याच खुणा बघत मी परत आलो.
पुढे काय झालं? पुढे काय होणार, ते दोघं दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली आणि मॅडम नुसते परत आले नाहीत, आल्यावर लगीन केलं एकमेकांबरोबर झाले. माझा मित्र लगीन करून आले रे, माझ्या पाया पडायला. तुम्ही आता हसताय, उद्या तुम्ही माझ्या बरोबर रडणार आहात. का काय का आदित्य सरीने पारू त्यांनी बी दोघांनी आल्यावर लगीन केलं तर. वेडा झालास का? काही काय बोलतोयस? तुझ्यासोबत या जंगलात जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. त्यापेक्षा मी उद्या सकाळी जाईन, तेही एकटी. होऊ दे उद्याची सकाळ. उद्याचा दिवस माझाच असेल. कोणाशी बोलत असतात इथं बघून? हे देवा, माझी भीती खरी नाही ना ठरणार? गेल्या वेळेसारखं नाही ना होणार माझ्या बरोबर? आदित्य सर आणि माझी पार्वती आल्यावर लगीन नाही ना रे करणार? हा बोल की. ए पार्वती, ये ग, ये लवकर. रेंजच नाहीये. पारू, एक मिनिट. हे अडकलं होतं ते. आदित्य सर, तुम्ही झोपू शकता यावर. नाही नाही, मी नाही झोपणार आहे. का? मी रात्रभर जागरण करणार आहे. मला माझ्या मालकीणबाईचं रक्षण करण्यासाठी जागायलाच हवं. आदित्य सर, हे बघा, आता बस झाला तो खेळ. का? मी चांगला सेवक नाहीये का? नाही नाही, तसं नाही. म्हणजे आदित्य सर, तुम्ही समद्याच बाबतीतले भारी आहात. चांगला मुलगा आहात, चांगले बिझनेसमॅन आहात, चांगला मित्र आहात, चांगले भाऊ आहात. हो, एक चांगला नवरा आहात. एक मिनिट. तू आता काय म्हणाली शेवटी? काय हे आता शेवटी म्हणालीस ना एक चांगला का? जाऊ द्या ना आदित्य सर. हे बघा, तुम्ही आता पुन्हा तुमच्या मालकाच्या रूपात या. हे यो समजा खेळ मजा मस्करी म्हणून ठीक होता. मी गंमत करत होते तुमची. पण आता बस झाला. बस Okay. झालं. पण मला असं वाटतंय की कुठे कुठं गेला 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 नक्की गेलं. गेलाय पारू. पारू गेलाय, नक्की गेलाय. नक्की. हो नक्की.